हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। आमची आघाडी हाच आमचा चेहरा। विधानसभा निवडणुकीतील मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावर शरद पवारांची प्रतिक्रिया। लोकसभा निवडणुकांचा धसका घेऊन अर्थसंकल्प, लोकसभेप्रमाणेच विधानसभेचं चित्र असेल। 155 विधानसभा मतदारसंघात आमचे उमेदवार पुढे, शरद पवारांचा दावा। विधान परिषदेसाठी भाजपच्या नावांची यादी आज दिल्लीतून येईल असं वाटतं। विधान परिषदेत भाजपचा सभापती असावा, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती। विधान परिषदेच्या जागांसाठी अजित पवार गटात इच्छुकांची गर्दी वाढली। अजित पवारांची आज विधिमंडळातील आमदारांसोबत बैठक। राज्याच्या मुख्य सचिवपदी सुजाता सौनिक यांची वर्णी लागण्याची शक्यता। महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजेश कुमार आणि इक्बालसिंह चहल यांच्याही नावाची चर्चा। अजित पवार गटाचे मंत्री अनिल पाटील भाजपात जाणार, पवार गटाचे माजी मंत्री सतीश पाटलांचा दावा। शिंदे गटाचे बीडचे जिल्हा प्रमुख कुंडलिक खांडेंना अटक, ज्ञानेश्वर खांडेंना झालेल्या मारहाण प्रकरणात कारवाई। पेट्रोल आणि डिझेलवरील कर राज्यभरात समान करण्याची तरतूद। ठाणे, मुंबई, नवी मुंबईत पालिका क्षेत्रातील पेट्रोल 65 पैसे आणि डिझेल ₹2.07 प्रति लिटर स्वस्त होणार। लातूर नीट प्रकरणात आरोपी इरण्णाच्या मोबाईलचा सीडीआर तपास यंत्रणांच्या हाती। संशयास्पद मोबाईल क्रमांकाचा शोध घेत इतर आरोपींचा शोध घेतला जाणार। एनटीए कडून यूजीसी नेट परीक्षेची तारीख जाहीर, 21 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर दरम्यान परीक्षा घेण्यात येणार। ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं आज पुण्यातून प्रस्थान होणार। इंद्रायणी घाट परिसरात वारकऱ्यांची मांदियाळी। पुण्यातील प्रमुख रस्ते दुपारनंतर वाहतुकीस बंद राहणार। नागपूरच्या अंबाझरी तलावातील स्मारक पुरासाठी कारणीभूत ठरणार नाही असा अहवाल दिल्यास स्मारकाच्या नियमितीकरणाचा निर्णय घेणार। नगरविकास विभागाच्या सचिवांचं प्रतिज्ञापत्र। नाशिकच्या इगतपुरीमध्ये धुक्याची चादर, रस्ते आणि घरं धुक्यात हरवली। वातावरणात झालेल्या बदलामुळे हवेत गारवा पसरला। मराठवाड्यातील अनेक भागात अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षा। धरणातील पाणी साठा घटला। मराठवाड्याला पाणी टंचाईचं संकट, पावसाअभावी पेरण्याही खोळंबल्या। T20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात आज भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका महामुकाबला। भारताला दुसऱ्यांदा T20 विश्वचषकावर नाव कोरण्याची संधी। मुंबईसह ठाणे, पालघरमध्ये 2 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज। विदर्भात पावसाचा येलो अलर्ट। मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा जिल्ह्यातही पावसाचा जोर वाढणार। मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर उद्या मेगा ब्लॉक। ठाणे ते कल्याण आणि CSMT ते पनवेल ब्लॉक असणार। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।